की बारणे साहेबांची विकेट तर महेंद्र थोरवेंना काढायची नाही ना, म्हणून तर महेंद्र थोरवे असे बोलले नसतील ना, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे। विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी जी स्टेटमेंट पेड येथील त्यांच्या जाहीर मेळाव्यामध्ये केली, तटकरे साहेबांचा कडेलोट होईल म्हणून, या गोष्टीचा मी प्रदेशचा सरचिटणीस म्हणून निश्चित पद्धतीने निषेध करेन। आणि मी महेंद्र शेठनाच नव्हे तर या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम महायुतीच्या नेते मंडळीला एक मेसेज आपल्या माध्यमातून द्यायला मागतो की आम्ही कर्जतकर, खालापूरकर सातत्याने महायुतीच्या पाठीशी राहण्याचा आमचा प्रामाणिकपणे शब्द आहे। आमच्या प्रामाणिक पद्धतीने त्या पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत। कार्यकर्त्यांच्या मध्ये तशा पद्धतीचा विचार आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेबांनी आम्हाला दिलाय, जो जसा का तसा अंमलामध्ये आणण्यासाठी आम्ही काटेकोरपणे या ठिकाणी प्रयत्न करत असतो। परंतु निश्चित पद्धतीने मला या ठिकाणी सांगावं असं वाटेल की बारणे साहेबांची विकेट तर महेंद्र थोरवेंना काढायची नाही ना, म्हणून तर महेंद्र थोरवे असे बोलले नसतील ना, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे। महाराष्ट्र राज्यातल्या महायुतीच्या नेते मंडळींनी याचा गांभीर्याने विचार करू, जे सुरू झालेले जे काही रणकंदन आहे किंवा होऊ घातलेलं रणकंदन आहे, हे वेळेच खऱ्या अर्थाने थांबवलं पाहिजे, अशा पद्धतीची विनंती पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या नेते मंडळी करायला मागतोय। आम्ही या ठिकाणी तटकरे साहेबच काय, आमच्या कर्जत तालुक्यातला शेवटच्या गावातला जरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल आणि त्याला जरी कुणी अवमानित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जसंच्या तसं चोख उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलं जाईल। मग त्याचे काय परिणाम होतील, काय घडेल, काय न घडेल याची पर्वा आम्ही करणार नाही। ही पर्वा खऱ्या अर्थाने मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असेल, खऱ्या अर्थाने या ठिकाणी खासदार निवडून आणायचं असेल तर हे चाललेलं वातावरण पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या नेते मंडळींनी सिरियस घेऊन, गांभीर्यपूर्वक घेऊन ही चाललेली गोष्ट अतिशय ताबडतोब थांबवली पाहिजे, अशा पद्धतीची विनंती आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो। आणि मी प्रामाणिकपणे आपल्या पत्रकारांच्या साक्षीनं शब्द देतो की या ठिकाणी महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचं प्रामाणिकपणाने काम करून त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही शेवटच्या टोकापर्यंत आमचे प्रयत्न राहतील। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता हैगय करणार नाही। ती हैगय व्हावी म्हणून कदाचित महेंद्र थोरवे स्टेटमेंट केलं असेल, म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही या स्टेटमेंटवर विचलित होऊ नका। या ठिकाणी राजकारणाला कुठेतरी कलाटणी देण्याचा प्रयत्न चालू आहे की काय, अशा पद्धतीचा विचार करून राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आदरणीय दादांचा आदेश, आदरणीय तटकरे साहेबांचा आदेश हा शिरसावंत मानून आपल्याला लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आहे, अशा पद्धतीने निरोप या निमित्ताने मी कार्यकर्त्यांना देतो आणि पुन्हा एकदा महेंद्र थोरवे यांचा जाहीर निषेध करतो। नमस्कार।